आज पाल्य आहे, शिक्षक आहेत, त्यांचा सन्मान आहे म्हणून हे छोटस चॉकलेट मी त्यांना देतो, ज्यांना मिळेल त्यांना मिळेल. ओके, रेडी? अरे पाल्य ना शिक्षकच हात वरती करताय. हे घ्या. कोण लकी आहे बघा? अरे मीच लकी आहे, सॉरी सर. त्याच्यामुळे ह्या चॉकलेटच्या मागे धावू नका, एम मागे धावा एवढं सांगेन मी. इथे उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या शुभारंभाची चरण ही आपण करून या ठिकाणी इथे पहिली मानवंदना विशालजी यांच्यातर्फे दिली जाते. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी शेखरजींना विनंती करेन, इतर सर्व मान्यवरांनी जे मंचावर उपस्थित होते त्यांनी कृपया. धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार. सौरभ जी, आज का भी यहाँ पर डायरेक्ट से स्वागत करना चाहता हूँ. एंड नाउ आई वुड लाइक टू कॉल अपॉन विजय धनावडे सर. आणि मनीषा जी आले म्हणजे सिद्धविनायकाचा आशीर्वादच आला असं म्हणेन मी. धन्यवाद मनीषा जी, आपल्या अमूल्य उपस्थितीबद्दल. आपणही कृपया स्थानपन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करेन. सर्व मान्यवरांनी स्थानपन्न व्हायचंय. तर एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेता ज्या सन्मान चिन्ह इथे देण्यात येते तिच्या डोक्यावर राहील म्हणून ही पावसाळ्याचा सामना करण्यासाठी छत्री या ठिकाणी कल्याणीला इथे देण्यात येते आणि सन्मानपत्र देऊन तिला लॅपटॉप इथे प्रदान करण्यात येतोय. उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते इथे करून आदरणीय नगरसेवक प्रदीपजी करपे यांना विनंती करेन की त्यांनी हा लॅपटॉप कल्याणीला सुपूर्द करा. जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा. मनपूर्वक अभिनंदन कल्याणी. काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य शुभकरा. सिद्धविनायकाच्या गृहस्थ मंडळी बांधलेला बाहेर पण देणारा पण तरुण आहे आणि घेणारा पण तरुण आहे. सौरभ कुमारजी आणि विशालजी यांना. And we would like to request you to please show that AV of Indian Oil. हॅलो, हाय. आमच्याबरोबर असंच होतं म्हणून आम्ही अजूनही विद्यार्थी आहे. खरं सांगू तर आधी सगळ्यांचे आभार. स्टेजवरती जेवढे सगळे मान्यवर आहेत आभार की ह्या कार्यक्रमाला आला. शिक्षक पाल्य जे काय त्यांचा सन्मान आहे त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन. आणि विशालदादांनी मला इथे बोलवलं, ही संधी दिली त्यामुळे आभार. आता आभार प्रदर्शन झालेलं आहे. आता फार महत्वाचं आहे की 2च मिनिटं दिलेली आहेत. तर मी फार न बोलण्यापेक्षा एक तुम्हाला विनोद सांगतो जो माझ्या की तुम्हाला जो हवा असतो माझ्याकडनं, अविनाश मामाकडनं किंवा माझ्या कुठल्याही कॅरेक्टरकडनं. तर एकच सांगतो की त्यामध्ये अख्खं म्हणजे तो जोक जो आहे तो विनोद घ्या पण तो गंभीरपणे घ्या. मी पण विनोद जे करतो ते गंभीरपणे करतो म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. तर त्या एका विनोदातनं मी अख्खं जे पुढे किंवा आजचा जो हा कार्यक्रम आहे, काय करायला हवं पुढे, काय करू नये हे सगळं त्यात आहे. त्याच्यामुळे तो एक विनोद सांगतो मी फक्त. एकदा एक माणूस म्हणजे जगातला नंबर 1 तिरंदाज जो बाण मारतो ना, तरुण वयातला नाही, तो जरा मात्र तरुण वयातले बाण वेगळे असतात. तर हे जे बाण मारतो तो बाण मारणारा एकदा माळरानावरती भटकत असतो आणि त्याला दिसतं की माळरानावरती प्रत्येक झाडावरती गोल केलेला आहे आणि बरोबर त्याच्या बरोबर मध्ये बाण मारलेला आहे कोणीतरी. तो म्हणतो अरे एकही झाडावरती एक नेम चुकलेला नाहीये. मी तिरंदाज आहे, जगातला नंबर 1चा तिरंदाज आहे, माझं 2 चुकतात 10 मारल्यानंतर, पण ह्याचं एकही चुकला नाही. कोण आहे तो शोधत असतो. तर एक समोरून अतिशय गरीब हातात तीरकमठा म्हणजे बाण असं घेऊन असं हळूहळू येत असतो. तर तो विचारतो अरे दादा तुमच्या हातात बाण आहे, हे सगळं कोणी केलं? प्रत्येक झाडावरती गोल केलाय, बरोबर मध्यभागी बाण मारलेला आहे, एम सॉलिड आहे त्याचा, कोण आहे तो? मी जगातला नंबर 1 आहे, माझे 2 नेम चुकतात पण हा हे तर प्रत्येक ठिकाणी करेक्ट नेम लागलेला आहे. तर तो म्हणतो हे सगळं मीच केलेलं आहे. तो म्हणतो काय म्हणता? म्हणतो मोठा तिरंदाज त्याच्या पाया पडतो आणि विचारतो हे कसं शक्य झालं तुम्हाला? तर तो म्हणतो की तुम्ही मूर्ख आहात. तो म्हणतो अरे मी तर जगातला नंबर 1 तिरंदाज आहे, मी तुमच्या पाया पडतोय आणि तुम्ही मला मूर्ख म्हणताय? प्रश्न विचारला. म्हटलं हो तुम्ही मूर्खच आहात. तुम्ही काय तुम्ही आधी गोल करता मग बाण मारता, मी आधी बाण मारतो मग गोल करतो. याचा अर्थ आधी एम शोधा, एम वलय आपोआप निर्माण होईल. त्याच्यामुळे अख्ख्या ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सार बहुतेक या जोक मध्ये असावा असं मला वाटतंय. आणि पुन्हा एकदा शिक्षक पाल्य
विद्यार्थी यांचे सगळ्यांचे आभार, ज्यांना ज्यांचा सन्मान आहे. आणि विशालजी पुन्हा एकदा त्यांच्या टीमचे आभार आणि विशालजींचे आभार की त्यांनी मला इथे बोलून माझाही सन्मान केला, मोठमोठ्या लोकांसोबत सन्मान केला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आता फक्त एकच, शिक्षक पाल्य सगळ्यात हात वरती करा. बरोबर, एक मिनिट. तर आज पाल्य आहे, शिक्षक आहेत, त्यांचा सन्मान आहे, म्हणून हे छोटस चॉकलेट मी त्यांना देतो, ज्यांना मिळेल त्यांना मिळेल. ओके, रेडी? अरे पाल्य ना, शिक्षकच हात वरती करताय. हे घ्या. कोण लकी आहे बघा? अरे मीच लकी आहे, सॉरी सर. त्याच्यामुळे ह्या चॉकलेटच्या मागे धावू नका, एम मागे धावा, एवढं सांगेन मी. थँक्यू व्हेरी मच. जयश्री जक्का, कीर्ती मोतीराम तांबे, मनीषा उमेश कोलपाटे, मिसेस दीपिका लाड, मिसेस स्वाती राठोड, सातपुते, साधना साहूसा बिरहाडे, संतोष पाष्टे, अंजली खान जोडे, चंद्रकांत दामले. माझ्या बाजूने करा, एक्झिट करताना त्या बाजूने आपण एक्झिट करावी अशी मी आपणास विनंती करतो. सुवर्णा लवटे, नसीरुल्ला शेख, कृपया निबंध स्पर्धेची पारितोषिक, सहभागाची पारितोषिक घेण्यासाठी, स्मृतिचिन्ह घेण्यासाठी मंचावर टप्प्याटप्प्याने. यादी खूप मोठी आहे, त्यामुळे कृपया नाव एकदाच वाचण्यात येईल, तेव्हा कृपया आपल्या नावाकडे लक्ष द्यायचे. काही विशेष सन्मानितांना आणखीन एक भेटवस्तूची विशेष अशी भेटवस्तू दिली जाणार आहे. हे सर्व सहभागी स्पर्धकांचं अभिनंदन केल्यानंतर शूटिंग वरनं आलेत आणि शूटिंगला चाललेत शेखर फडके यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद शेखरजी. क्रमांकाचा मान 5 जणांनी पटकावलेला आहे. सुवर्णा मगदूम, जरा जोरदार टाळ्या. सुवर्णा. मनीषा कडव, वर्षा कोळगावकर आणि उल्हास विशेष या 5 जणांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. कृपया आपण तातडीनं पुढे यायचंय. पुन्हा एकदा मी नावं घेतो. सुवर्णा मगदूम, विजेते आणि स्पर्धकांचं नाव आहे डॉक्टर मीरा रणजीत, सूर्यकांत लोखंडे. या तीनही मान्यवरांनी विजेत्यांनी कृपया मंचावर यायचंय. डॉक्टर मीरा रणजीत. इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. निबंध लिहायला पण कष्ट लागतात आणि त्याहीपेक्षा प्रतिभा लागते. सो माझ्या निवेदनाच्या करिअरची त्यांची नावं आहेत अनिता किशोर चव्हाण आणि दीपाली मंगेश वैद्य. या दोघांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. यानंतर आपण वळूया सन्मान. कृपया आपण पुढे यायचंय या सगळ्यांनी. सविता वागचौरे, शाय सिंगल, सोनल सोनावणे, सुप्रिया परब आणि स्वर्णा गली. कृपया विजेत्यांनी पारितोषिक मिळाल्या आपली उपस्थिती अपेक्षित करताय तर आपण शेवटपर्यंत थांबायचंय. आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते तर मग त्यांच्यासोबत सुद्धा आपल्या सगळ्यांना भेटीगाठी घेता येतील. त्यामुळे पुरस्कार ज्यांची नावं मी घेतली त्यांनी कृपया आपलं पारितोषिक स्वीकारून झाल्यानंतर इथे डाव्या हात उतरल्यानंतर स्टेजच्या डाव्या बाजूला यावं आणि आपल्या व्हॉलंटियर्सना कॉन्टॅक्ट करावा आपलं गिफ्ट कलेक्ट. So the first slot is over. Now I'll proceed for the second slot. योगेंद्र यादव, योगेंद्र कुमार छत्रधारी यादव and योगिता यश डुमरे, आयुष वागचौरे, कियारा सिंगल, दर्शिल सोनावणे, निधी यादव आणि कावेरी चव्हाण यांनी
विद्यार्थ्यांची नावं मी जाहीर करतो. Would like to call upon Joel Raj Deshmukh, Jennifer Gomes, Anju Gavhane, Usha Jadhav. पुढे यायचंय आपण सगळ्यांनी. मुळवे, मास्टर मोजार, मास्टर ओम विकास मोजार, रुचा करंडे, तनुश्री जाधव, आरती मंद्रे, आयुष सरांच्या टीम मधील ही सगळी मुलं आहेत. ओम सुभाष बने, प्रेरणा सूर्यवंशी, खुशी चौधरी, ऐश्वर्या घेतली आहेत. त्यांनी कृपया माझ्या डाव्या बाजूला इथे उपस्थित राहायचंय आणि आपली पारितोषिक स्वीकारायची. पुढील विद्यार्थी आहेत श्रेया द्विवेदी, अथर्व विजय गोळे, सारंग वहाने, हर्ष पांचाळ. ज्यांची नावं मी घेतलेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी कृपया तुमच्याकडून उजव्या बाजूला यावं. सगळ्या विजेत्यांचं मनपूर्वक. आपण जायचं नाहीये मीडिया फोटोग्राफ साठी, आम्हाला ग्रुप फोटोग्राफ द्यायचा आहे. आपकार मित्र छापून आणणार आहेत, त्यामुळे आपण आपल्या भेटवस्तू घेऊन पुन्हा आपल्या आरक्षिवले. मास्टर जेटोन डिकोस्टा, अथर्व आणि अन्वय औटी, प्लीज कम फॉरवर्ड टू रिसीव युअर ऑनर. आणि निधी गुप्ता यांनी कृपया पुढे यायचे. सौ वृषाली रवींद्र माईन यांनी कृपया पुढे येऊन आपलं पारितोषिक स्वीकार. शर्वरी अनिल जाधव, श्री बागल, नेत्रा सोळंकी, समर्थ निशिका गोळवे, अवधूत मोरे फ्रॉम द टीम ऑफ शैलेश. I would like to call upon पूर्वक अभिनंदन. पुढील विजेत्यांचं नाव आहे मुकुंद पाताडे, पार्थ जाधव, पायस पवार, ऋषभ कोळेकर, आदित्य सुर्वे, स्वयं चौधरी, अंजलिना सालोमी आणि सक्षम हिरवे. ज्यांची नावं मी घेतली त्यांनी कृपया पुढे यायचंय. दिस इज फ्रॉम शैलेश. खूपच शिस्तबद्ध पद्धतीनं आपण हा पारितोषिक वितरण सोहळ्यापूर्वक आभार. आमदार अमितजी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या भेटाकडने यांना त्यांचा अमूल्य असा पाठिंबा मिळालेला आहे. उपस्थिती आता आपल्याला अनुभवता आली. त्यांचंही आपल्याला खूप मोठं सगळ्या नेतृत्वाकडनं मिळालेल्या पाठिंब्याबद्दल. त्यामुळे प्राध्यापक डॉक्टर विशाल कढणे यांचं अभिनंदन. असं खंबीर नेतृत्व जर आपल्याला मिळालं तर आपले प्रश्न लिलया सुटतील. डॉक्टर विशाल कडणे यांच्या माध्यमातून काही अभिनव संकल्पना 2014 पासून सुरू झालेली, ज्यामध्ये 2018 साली डॉक्टर विशाल कडणे यांचा समावेश झाला. स्ट्रक्चरल इंजिनियर्सना मास्टर्सना शिकवता आजही ज्या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, गेल्या एका वर्षात 2.5 करोडच्या निधीचं वाटप आपण या आणि येत्या 15 ऑगस्टला शिक्षकांसाठी, फक्त शिक्षकांसाठी समर्पित असणारी पहिली रुग्णवाहिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद. मला हक्कानं म्हणता येईल की 15 वर्षात जी कामं झाली नाही ती गेल्या 3 वर्षात आपण करून दाखवलेली आहेत. आणि थोडी की नाही तर 12 संघटनांची ताकद प्राध्यापक डॉक्टर विशाल कडणे. आणि पुढील महिन्यात मोदीजींच्या डिजिटल इम्पॅक्ट राज्यस्तरीय मोफत शिक्षकांसाठीच्या AI वर्कशॉप मधून आपण आपल्या शिक्षकांना गुगल सर्टिफाईड AI कॉम्पिटंट टीचर बनवणार आहोत. आरोग्य सेवेचा उल्लेख करायचा तर अधिक शस्त्रक्रिया आरोग्यदूत देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिद्धिविनायक न्यासच्या वतीनं आपल्या शिक्षकांकडे विशाल कडणे आणि त्यांची संपूर्ण टीम तयार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की असं नेतृत्व. यानंतर पुढील नावं मी इथे वाचतोय.
त्या कृपया विद्यार्थ्यांनी यायचे. तन्मय जाधव, अपूर्व नायर, नवलीन रतन, सृष्टी भोये, धानी, रिद्धी चव्हाण, तायझिल गोन्साल्विस, अहिल्या सूळ, अनिशा शिंदे, जोश, अर्जुन पाटील, प्रज्ञा सिंग, सक्षम शर्मा, मरिस्का नोरन्ना, सुमित बोरसा, अनंता, नवनीत कृष्णन बी, धृती गली, तृप्ता मांगले आणि या सर्व विद्यार्थ्यांनी कृपया पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विजू सणस, I would like to call upon विजू सणस also to please come घेतली. त्यांनी कृपया पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. यानंतर पुढील काही नावं मी या ठिकाणी इथे वाचतोय. करायचंय दिव्यांश राय, तन्मय जाधव, ऐश्वर्या केसरकर, उर्मिला निंबाळकर, सोनाली बायकोळे यांनी कृपया पाहायचंय. दिव्यांश राय, तन्मय जाधव, स्मित प्रभू, ऐश्वर्या. These are from Sanjay's team. पुढील विद्यार्थ्यांची नावे जगताप, मयुरेश दामले, समृद्धी दरेकर, साजिरी मयेकर, कोळंबेकर. या विद्यार्थ्यांनी पुढे यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा. सोनाक्षी वायकुंडे, मेनी कंग्रॅच्युलेशन्स. यश शेडगे. The students are from Sanjay's team. जी भेटवस्तू दिली जाणार आहे ती शिक्षकांच्या पाल्यांसाठी आहे, त्यामुळे शिक्षकांनी कृपया गर्दी करू नये. जी भेटवस्तू आहे ती फक्त पाल्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी नाही. धन्यवाद. विश्वली हेमंत गोसावी, कृपया आपण पुढे येऊन पारितोषिक घ्यावं. यानंतर पुढील विजेत्या विद्यार्थ्यांची नावं इथपर्यंत आलेली आहेत. शिक्षकांची नावं आहेत. येस, शिक्षकांची ECCED मध्ये 75% मिळवून, BPED 82%. गार्गी हिरवे मॅडम, आपण कृपया पुढे यायचंय. देन कविता खैरे, कविता. रुपाली महाडिक who scored 87% in. निकम रिया अमोल, डिप्लोमा इन आई. आणि डॉक्टर कृष्णा बदनान. मनपूर्वक अभिनंदन. डॉक्टर वैशाली कंठी, डॉक्टर कृष्णा मदनान. Category awards of students, so please get ready. And the name of the students are Reha Das Gupta, Archie Sankhe, Urva Sakpal, Anuj Bidwari,
कुणाल, रोहित सावकारे, नील वायदंडे, मास्टर अथर्व माने, name is Jyoti Kiran Gaikwad, and Manthan Raju Rathod. पुढील कॅटेगरी अवॉर्ड्स विनर आहेत सौम्या नाईक, आस्था मेनन, अनिकेत गोसावी, सायली शेळगे, शंकर मेनन शेळगे, प्रथमेश पाटील, मिस बेथल लोबो, हर्षदा राजपूत, शौर्य, हर्ष नमाडे, वल्लारी फाफडे वहाणे, ग्वेन अल्मेडा, दिव्या कडव, आयुष, वेदांगी फाफडे, उत्कर्ष धनावडे आणि श्रवण धनावडे हे आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. And I would like to call upon Narayan Shankar Mane sir, who has scored 72% in Diploma in School Management. Requesting Narayan of students Atharva Chauhan, Atharva Pendkar, Lisha Sawant, Chinmay Jadhav, Salavkar, Neha Pednekar, निधी पेडणेकर, वावरे, तीर्था राजीव, युक्ता पाटील, हिमांशु, पूर्वा हिवळकर, जयेश देवरे, सिद्धार्थ मोहनदास, डॉक्टर पूर्वा कोल्हे, तन्वी परब आणि आर्या परब. राजेंद्र, then we have Arya Parab and Tanvi Parab as well. विद्यार्थ्यांनी कृपया पुढे यायचे. ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत त्यांनी कृपया डाव्या बाजूला जाऊन ही भेटवस्तू ज्याची आहे त्याला मिळावी ही आपल्या सर्वांना विनंती. आणि भेटवस्तू घेतल्यानंतर मी विनंती करेन विशाल जरा जोरदार आणि त्यासोबत आम्हा कलावंतांचा इतका थोर व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद सर. आपल्या तीनही मान्यवरांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर आपल्या हस्ते काही आपणही पुढे यायचे. यस सर. 1 मिनिट समोर सर. साहेब समोर असेल ना साहेब. 1 मिनिट समोर इकडे साहेब जवळ आहे ना. ऋषिकेशजी आणि आरतीसी या यस साहेब समोर साहेब. एक मिनिट या सर. यस सर रेडी सर. 1 मिनिट सर. थँक्यू. 1 मिनिट सर समोर. 1 मिनिट सर. थँक्यू सर. जयेश माळकर आणि अभिजित Yes, sir. देसाई समोर, आपण sir. पुढे यायचे. 1 मिनिट सर. शिक्षिका सुनीता गोळे ना आपण यायचे. यस सर समोर सर.
इथे त्याचं अभिनंदन करायला शिक्षक इथे उपस्थित आहेत. यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कोणती आहे? धन्यवाद सुनीताजी. Yes, sir. Samur, sir. सर यहाँ देखो. 1 minute, sir. 1 minute, sir. हे कडले घराण्याचे वारसदार आहेत सर आपल्या माहितीसाठी. Yes, sir. Ready. विनंती करेन आपल्याला पुष्कळ Yes, sir. समोर साहेब. फोटोग्राफसाठी आपण क्लोज आहे ना जरा. क्लोज आहे ना, जवळ आहे ना. विशाल पेटणी हे कलाप्रेमी असे आमचे मित्र आहेत. आमच्या पाठीशी सदैव उभे असतात. कधी हाक मारली की पहिले धावून येणारे असतात. वेळोवेळी नुसती मदत नाही तर सल्ला मार्गदर्शन सुद्धा करत असतात आणि आमचे लाडही पुरवत असतात. असे सर्वच गोष्टी विशाल सर करत असतात. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं म्हटल्यानंतर येणं भाग आहे. फक्त माझा आजचा कार्यक्रम होता दुपारी 3चा रोह्यामध्ये, जो 4:15ला सुरू झाला, जो 7:15ला संपला आणि मग तिथून जो निघालो आम्ही तो थेट इथे येऊन गाडी थांबवली, म्हणजे थांबवलीच नाही तुझी गाडी. तो असा प्रवास करून मला तो केवळ आणि केवळ त्यांच्यावरचं प्रेम होतं. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण जरा वेळ घेऊन आणखी नियोजित वेळेत येऊ आणि नियोजित वेळेमध्ये कार्यक्रम करू. धन्यवाद. देखो बेसिकली शिक्षक जो है वो हमारे सारे बच्चों को एजुकेट करता है, स्कूल में पढ़ाता है, अच्छे संस्कार देता है, बट उनके जो बच्चे हैं उनको फेलिसिटेट करना किसका काम है? ये एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी है. सो मुंबई शहर शिक्षक विकास मंडल के माध्यम से आज ये कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसे हमारे अमित जी साटम साहब जो है मुंबई भाजपा अध्यक्ष, उन्होंने मार्गदर्शन किया. कार्यक्रम की रूपरेखा पे काफ़ी अच्छी तरीके से हमें समझाया कि कैसे इवेंट करना चाहिए, इसमें और क्या अच्छी तरीके से हो सकता है. तो आपने देखा कि इस तरीके से यहाँ पे सांस्कृतिक, क्रीड़ा, हेल्थ और सबसे इम्पोर्टेंट चीज़ कुटुंब प्रबोधन, जो स्ट्रेस में से टीचर्स लोग जा रहे हैं बेसिकली इलेक्शन ड्यूटीज़ के वजह से, तो उनका उनके घर पे भी असर हो रहा है. तो ये तनाव की जो सिचुएशन है, दुविधा है, इससे हम किस तरीके से ओवरकम कर सकते हैं. तो इस सारी संकल्पना को लेके ये शिक्षकों के पालियों का, जैसे उनके बच्चों का ये गुणगौरव का कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया था. सर इसके अलावा इन दिनों जो है बहुत सारे बच्चे सुसाइड कर रहे हैं, डिप्रेशन में आ रहे हैं, और तो उसको लेके आपने क्या क्या सोचा है कि क्या उसकी वजह हो सकती है, और क्या उस चीज़ को लेके एक अवेयरनेस टीचर्स के माध्यम से या फिर पेरेंट्स के माध्यम से जानी चाहिए, अवेयरनेस उनके? बिल्कुल ये अवेयरनेस ज़रूरी है, क्योंकि आज आपने देखा है कि हम एक डिजिटल युग की तरफ जा रहे हैं, और वो डिजिटल युग का जो उपयोग है, एडवांटेज है या डिसएडवांटेज है, वो किस तरीके से बच्चों पे असर कर रहा है. बच्चे जो है वो फास्ट एंड फ्यूरियस हो रहे हैं, स्ट्रेस उनका बढ़ रहा है, उनकी कंपटीशन बढ़ रही है. तो इनका किस तरीके से हम और अच्छी तरीके से इंडक्शन दे सकते हैं, इसके ऊपर आज आपने देखा डॉक्टर विष्णु अजय सर जो एक एक्सपर्ट एडवाइज़र है, उन्होंने कुटुंब प्रबोधन इस विषय पे सबको मार्गदर्शन किया हुआ है. सर इसके अलावा जो मार्गदर्शन था अमित साटम सर का, वो कितना इम्पोर्टेंट था आपके लिए? ये मार्गदर्शन में शिक्षकों का जो अपने राष्ट्र के प्रति कर्तव्य चल रहा है, निवडणूक ड्यूटी का, ये किस तरीके से हम उनको उनके मन में जो स्ट्रेसेस चल रहे हैं या तनाव चल रहा है, वो कैसे हम दूर कर सके, और शिक्षकों को कुछ पल अच्छे खासे एंटरटेनमेंट के, सुकून के कैसे दे सके. ये तीनों चीज़ों पे काफ़ी इफ़ेक्टिव जो साबित हुआ है अमित साटम जी का मार्गदर्शन. थैंक यू सर, थैंक यू सो मच सर. सर सबसे पहले तो आज का जो एजेंडा है यहाँ पर, उसके बारे में कुछ बताइए कि यहाँ पर इतने सारे स्टूडेंट्स, उनके पेरेंट्स, टीचर्स, बहुत सारे लोग आए हैं, बहुत सारे लोग आपसे इंस्पायर भी होते हैं. सर क्या कहना चाहेंगे इसके बारे में? सबसे पहले तो ढेर सारी शुभकामनाएं ऑर्गेनाइजिंग कमेटी को कि उन्होंने ऐसा प्रोग्राम किया जिसमें कि बच्चों को मोटिवेट करने का एक प्रोग्राम इन्होंने रखा है. और ख़ासकर ये जो एज के बच्चे हैं ना, इनको मोटिवेशन की बहुत अधिक आवश्यकता होती है. इन्हें चाहिए होता है एक रास्ता कि हम कहाँ पे जाएं, क्या पढ़ें इसके आगे, क्योंकि बच्चों को उतने स्ट्रीम्स की नॉलेज होती नहीं है. तो हमें खासकर इस संस्था का मतलब मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने प्लेटफॉर्म क्रिएट किया है, और हम एज ए इंडियन ऑयल हमेशा इन बच्चों के साथ हैं, इनके करियर में हम लोग साथ हैं. सर एजुकेशन आज के टाइम में बहुत ही इम्पोर्टेंट हिस्सा हो गया है. क्या कहना चाहेंगे, इंडियन ऑयल किस तरह से कोलैबोरेट करने वाला है जो सर का फाउंडेशन है उनके साथ में? हमारा कोड ही है कि हाँ, हमारी कंपनी भी जो है इंजीनियर्स की कंपनी है, MBA ग्रेजुएट्स की कंपनी है, मास कॉम प्रोफेशनल्स की कंपनी है. तो
जिस एज में ये बच्चे हैं इनको मोटिवेशन का बहुत अधिक मतलब दरकार होता है। इन्हें चाहिए कि हमें कोई बताने वाले मिले, क्योंकि बच्चे पे अब प्रेशर देकर हम कोई काम नहीं करवा सकते। और वो जो चाहते हैं ना, उनकी जिस सब्जेक्ट में रुचि है, जिस विषय में रुचि है, वो पढ़ सकते हैं। इसके लिए उसे एक खुला वातावरण देने की मतलब आवश्यकता है। और हमारी कंपनी भी इंटर्नशिप के माध्यम से और भी माध्यम से बच्चों को प्रेरित करती है कि आइए आप मतलब सीखिए कुछ। तो संस्था का बहुत बहुत आभार है कि उन्होंने यह काम किया है और ऐसे करते रहे। सर, इस संस्था में यहाँ पर जो है पेरेंट्स भी आए हैं और टीचर्स भी हैं, तो कितना बड़ा रोल प्ले करते हैं बच्चे की लाइफ में टीचर्स और जो उनके पेरेंट्स होते हैं वो? मैंने अभी थोड़ी देर पहले भी कहा कि जिस एज के बच्चे हैं, खासकर मतलब 18-19 या फिर ये जो एज ग्रुप है 15 to 20, इसमें उन्हें बहुत अधिक आवश्यकता होती है मोटिवेशन का। और यह मोटिवेशन उन्हें शिक्षक ही दे सकते हैं, यह मोटिवेशन उन्हें उनके पेरेंट्स ही दे सकते हैं। और बच्चों को एकदम फ्री छोड़ना चाहिए अभी के समय में कि उनकी जो रुचि है वो पढ़े, क्योंकि हर एक सब्जेक्ट में करियर है, हर एक सब्जेक्ट में अब बहुत बड़ा स्कोप है। तो उन्हें खुला वातावरण देना, उन्हें उस दिशा में प्रेरित करना, यह शिक्षक का ही काम और उनके पेरेंट्स का ही काम है। सर, लास्टली क्या मैसेज देना चाहेंगे जो पेरेंट्स, जो टीचर्स आपको देख रहे हैं, जो बच्चे आपको देख रहे हैं, उनके लिए क्या मैसेज? सबसे पहले तो मैं बच्चों को बहुत अधिक शुभकामनाएं देना चाहता हूं कि अभी खासकर टेक्नोलॉजी के समय में वो आए हैं, उनके पास सब कुछ अवेलेबल है। बस सही कंटेंट को पकड़े, सही दिशा को पकड़े, और उस सही कंटेंट और सही दिशा दिखाने में उनके गार्जियन, उनके शिक्षक अपना अच्छे से योगदान दे, यही मेरी आशा है, यही मेरी शुभकामनाएं है। थैंक यू। फर्स्ट ऑफ ऑल, आज जो यहाँ पर इनिशिएटिव लिया गया है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? सिद्धिविनायक ट्रस्ट हमेशा से हमने देखा है कि इस तरह के इनिशिएटिव लेता आया है, फ्यूचर में भी, पास्ट में भी और फ्यूचर में भी लेता रहेगा। आज का जो एजेंडा है उसके बारे में अगर कुछ बताएं हमारी ऑडियंस को। आज यहाँ पर हमारे छोटे भाई विशाल जी के माध्यम से जो बच्चों का गुण गौरव समारंभ यहाँ पे आयोजित किया है, जो टीचर्स है उन्हें भी यहाँ पर फेलिसिएट किया जा रहा है। मैं सबसे पहले उनका शुक्रिया अदा करती हूँ कि उनके माध्यम से ऐसे सामाजिक उपक्रम यहाँ पर लिए जाते हैं। और विशाल जी सामाजिक क्षेत्र में ऐसे कार्यरत है, उनका ऐसे नहीं है कि एक प्रोग्राम लिया और रुक गए। उनका समाज में काम लगातार जारी है और हर एक समाज का जो घटक है उनके लिए वो कार्यरत है। जैसे आज उन्होंने यहाँ पर छाता का अम्ब्रेला डिस्ट्रीब्यूशन भी रखा है, बच्चों को वो फेलिसिएट कर रहे हैं। तो हर एक कैटेगरी जो समाज की है उनको लेके वो साथ में चल रहे हैं। मैम, ऑल्सो जैसे आपने कहा कि यहाँ पर गुण गौरव हो रहा है बच्चों का, उनको अप्रिशिएट किया जा रहा है, उनको फेलिसिटेट भी किया जा रहा है, तो कितना इम्पोर्टेंट है ये इनिशिएटिव कि उनको मोटिवेट किया जाए एक सम्मान देके? हम जैसे देखते हैं कि आज का जो दौर है वो कंपटीशन का दौर है। हम अगर हमारे भी बच्चे हो तो रेस में हर एक को रहना है। एक कदम भी अगर पीछे हो तो घर में पेरेंट्स उसे डोमिनेट नहीं करना चाहिए। जो जिसकी मानसिक स्थिति, जिसकी बौद्धिक स्थिति जितनी है वैसे बच्चे अपने आप करते हैं। खाली पेरेंट्स का उन पर ध्यान रहना चाहिए, उन्हें वो अप्रिसिएट करेंगे तो बच्चे का मनोधैर्य और बढ़ेगा और वो आगे और लगातार आगे कोशिश करेंगे। मैम, आपसे बहुत सारे महिलाएं इंस्पायर होती हैं, तो क्या मैसेज होगा आपकी तरफ से जो पेरेंट्स आपको देख रहे हैं, जो टीचर्स आपको देख रहे हैं, उनके लिए? आपने महिलाओं के बारे में पूछा, इसलिए मैं यही कहूँगी कि मैं जैसे सामाजिक क्षेत्र में काम करती हूँ तो बहुत सी समस्या आजकल ये आ रही है कि हम देखते हैं कि समाज की स्थिति आजकल थोड़ी सी बिगड़ी हुई है। जैसे हम देखते हैं कि छोटी बच्चियों पर अत्याचार हो रहा है, बड़े बुजुर्ग महिला पर भी अत्याचार हो रहा है। तो वो अत्याचार करने वाला एक युवक भी है और एक छोटी बच्ची पर अत्याचार करने वाला एक बुजुर्ग भी है। तो ये जो कॉम्बिनेशन समाज का बिगड़ा है, तो ये हमें अपेक्षित नहीं है कि ऐसे समाज में हम सांस लें। तो मैं अपने हर एक माँ को, मैं भी खुद एक माँ हूँ, मैं भी टीचिंग फील्ड से आई हूँ, मैं पहले टीचर थी। तो मैं पेरेंट्स को भी और टीचर्स को यही कहना चाहूँगी कि बच्चों को अपने घर में, जब बच्चे छोटे हैं तब से उन्हें महिलाओं का आदर करना सिखाएं। वहाँ लड़की और लड़के में भेद ना करें। मतलब हम ऐसे करते हैं कि घर में कोई भी काम हो तो ये काम बेटी का, ये बेटे का, ये बेटा नहीं कर सकता। तो ये सामाजिक और मेंटली जो परिस्थिति है ये बदलनी चाहिए। बच्चों को घर से ही लेडीज़ का आदर करना सिखाना चाहिए। जैसे कि उन्हें
महिलाओं को प्रति देखने की उनकी नज़र अच्छी हो। जैसे हम माँ को अपनी बहन को देखते हैं, वैसे ही समाज में जो स्त्री हो उसे उसी नज़र से आदरयुक्त नज़र से देखना चाहिए। तो ये मेरे ख्याल से ये सब जो परिस्थिति अब हो रही है वो दूर करने में हम समाज करके हमारा रोल रहेगा। थैंक यू सो मच।